श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आता नाही तर मी 2 दिवसाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, उन्हाळ कांदे काढायचा, कापायचा आणि चाळणी भरण्याचं. तर चला, त्याच्या आधी ना आपल्याला ढोकळा करायचा होता. तर आहे ना मी भरपूर वेळेस ढोकळा केला, पण आहे ना म्हणजे 2 वेळेसवर जमला, 1 वेळेस बिघडला. त्याच्यानंतर मी 1 वर्षभर त्या ढोकळ्याचं नावच घेतलेलं नाही आहे. तर आता कसं आहे ना, इथं म्हटलं चला, खूप दिवसानंतर मुलींचं चाललं होतं की मम्मी सर्व टिफिनला ढोकळा आणतात पण तू करतच नाही. तर सकाळी सकाळी करत होते, पण अहो बोलले की सकाळी सकाळी कुटाने करू नको, जमणार नाही. आणि जमलं नाही तर मुलींना टिफिनची पण पंचायत होईल. तर मग म्हटलं, मलाही काही म्हणावं असा कॉन्फिडन्स नव्हता की मला जमेलच म्हणून. म्हटलं जाऊ द्या, कशाला विनाकारण 2 शब्दांचा लाभ घ्यायचा. तर मी इथे ना जे बॅटर आहे ते बनवून घेतलं होतं. पण म्हटलं ना, आता मुलींचे कसे पेपर चालू आहे, मुली 11:30 पर्यंत घरी येऊन जातात. तर म्हटलं चला, त्या आल्यानंतर आपण करू. पण आहों देखत मला माझा पचका करून घ्यायचा नव्हता. तर बघा, इथं मी बॅटर बनवायला घेतलेलं आहे. तर कधी-कधी ना काय होतं, जर आपल्याकडनं आहे ना हळद जास्त पडल्या गेली ना, तर आपण जेव्हा सोडा वगैरे टाकतो किंवा इनो, तर आहे ना तो ढोकळा लाल होतो. आणि माझ्याकडनं पण असं झालेलं आहे. तर खरंच तुम्ही ही चूक करू नका. हळद टाकताना थोडेच प्रमाण घ्या. तर इथे ना मी आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडीशी साखर, बाकी जास्त काही टाकलेलं नाही आहे. तर आता आहे ना प्रत्येक वेळेस मी मोबाईलमधून बघून करायला गेले तर खरंच बिघडतं. कधी-कधी ना मोबाईलचं पण ना म्हणजे आपण आपण म्हणतो की मोबाईलमध्ये बघून करूया, पण आहे ना कधी-कधी काय होतं काय माहिती, आपलं प्रमाण चुकतं की आपली करण्याची पद्धत चुकते. पण माझ्याकडून तरी 1-2 वेळेस म्हणजे काही-काही रेसिपी खूप छान जमतात, पण काही-काही आहे ना कुठेतरी बिघडतात. तर माझ्याकडनं असाच जो ढोकळा आहे ना, तो 1 वेळेस बिघडला होता. पण आता ह्यावेळेस मस्त छान असा जमला होता. तर मी ना जास्त काही घेतलं नाही, म्हटलं नको, 1च वाटी जे डाळीचं पीठ आहे ना, आणि ते पण आपलं घरचं डाळीचं पीठ नव्हतं, जे आपलं रेडीमेड भेटतं ना, जे पॅकेटमधलं, तर ते होतं. तर मी ना त्यामध्ये तो कुठं असा गठुळी वगैरे राहू नये म्हणून आहे ना, आपली जी पुरणाची चाळणी आहे त्यानं चाळून घेतलं होतं. आणि मस्त असं आहे ना त्याचं आता बेटर बनवून घेतलं होतं. आपण जसं इडली करण्यासाठी जे बेटर बनवतो ना, तसंच बनवलं होतं. तर बघा तुम्ही, लई जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे. तर इथे ना आता स्टँडवाला आहे ना, स्टँड तर काही केल्या लवकर सापडत नव्हतं. तर आता काय जुगाड करावं, तर इकडे सर्व रेसिपी म्हणजे आपल्या ना जेव्हा आपण बॅटर तयार करतो आणि त्यामध्ये सोडा जेव्हा आपण ॲड करतो ना, तेव्हा आपल्या इकडे सगळी तयारी झालेली पाहिजे. तरच आपला जो ढोकळा आहे ना तो परफेक्ट बनतो. नाहीतर आहे ना आपण काय करतो, सोडा वगैरे टाकून ठेवतो आणि मग पाणी ठेवतो, हे करतो, तेव्हा आपल्याचं जी म्हणजे सोड्यातलं जे जीवसत्व आहे ते निघून जातं असं म्हणतात. तर मीही म्हटलं यावेळेस ना मी पाणी वगैरे तापत ठेवून दिलं होतं. आता मला ना ते जे स्टँड आहे ना तेच भेटत नव्हतं. तर मी काय केलं, म्हटलं चला घाई गडबडीत आहे ना, अशा वेळेस ना डोक्याचा वापर करायचा. आणि आपल्या प्रत्येकाला डोकं असतंच. तर बघा इथे ना मी आता ते छोटासा डबा घेतला होता. आता प्रमाणाने यावेळेस खरंच मी कमी घेतलं होतं, कारण जास्त घ्यायचं म्हटलं आणि जर बिघडलं तर मग आपल्या जीवाला नको वाटतं आणि असं वाटतं की कशाला विनाकारण करत बसलो आपण. आणि थोडी क्वांटिटी घेतली ना, तर बिघडलं तर असं वाटतं काही नाही, थोडंच होतं. तरी ते मी पाणी घेतलं होतं तापत ठेवायला कढईमध्ये आणि छोटीशी जी वाटी आहे ना ती त्या पाण्यामध्ये ठेवली होती. म्हटलं जेणेकरून आता बिघडला तर बिघडला, चांगला आला तर आला. तर बघा इथं वाटी घेतली होती मी. आता तुमच्यापासून काही लपवायचं नाही आहे मला. मला जसं येतं, जसं मी जमतं तसं तुम्हाला दाखवते. मला जास्त फुशरकीही मारायची नाही आहे आणि मला लईच काही येतं असंही काही दाखवायचं नाही आहे. तर इथे ना मी ताट घेतलेलं होतं. तर त्याच्या मापाचं ताट काही माझ्याकडे नव्हतं. तर मी ना मोठंच ताट घेतलेलं होतं आणि त्याच्यावरती ते ना पालथं ठेवलं होतं. समोरून साईडला ठेवलं होतं, पण ती वाफ जात होती. तर बघा इथे ना आता मी बघितलं की आपला ढोकळा झालेला आहे की नाही. 10-15 मिनटं ठेवल्यानंतर आपल्याला आहे ना चेक करायचं आहे की आपला ढोकळा बनतो आहे की नाही. तर खरंच मस्त असा बनला होता. तर इथे ना तुम्ही, मी एक चाकू घेतला होता छोटासा. तुम्ही ना जी काडी आहे ती पण घेऊ शकता. तर चाकू बघा आपलं मी ना त्यामध्ये टाकून बघितलं, तर चाकूला काहीही म्हणजे जी बॅटरी आहे ते अजिबात चिपकत नव्हतं. म्हणजे याचा अर्थ की आपला ढोकळा बऱ्यापैकी बनलेला आहे. आणि खरंच माझा जीवात जीव आला होता की बरं बाबा, काहीतरी केल्यासारखा आलेला आहे. तर इथे नाही आपण साईडनी ना, आपण डायरेक्ट टाकायला जर गेलो ना तर तो पडत नाही. तर त्याच्या ना असं साईडनी ना चाकूच्या साहाय्याने ना जे आहे ती साईड ढिली करून घ्यायची आहे आणि असं छान असा आपला ढोकळा इथं रेडी झालेला आहे. तर हा ढोकळा झाल्यानंतर आहे ना मी त्याला ना थोडा वेळ ठेवून दिलं, कारण मुली यायला वेळ होता ना. मग त्याच्यामुळे जेव्हा त्या आल्या ना, मग त्याला फोडणी द्यायला घेतलं. तर इथे ना तव्यावरती ना मी तेल टाकलं आणि त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि मिरची, थोडं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि याच्यातही आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे. तर आता मी ना कोणताही रेसिपी म्हणजे ना काहीच मोबाईलमध्ये बघून केलेलं नाही. माझ्याच जे अंदाजे आहे ते चाललेलं होतं. तर इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि आता पाणी टाकून ना ते थोडंसं आहे ना
जे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट होऊन द्यायचं आहे. आणि मीठ पण जास्त टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं आहे तुम्हाला आणि आपली क्वांटिटी पण थोडीच होती, त्याच्यामुळे आहे ना मी थोडं सर्व घेतलेलं आहे. तर आता नेक्स्ट टाईम जेव्हा करेल ना तेव्हा परफेक्टमध्ये करेल. तर चला आता याचे काप करून घेते आपण. तर मला तर वाटतं ना आपण केकसुद्धा मी जर करायला घेतला ना तर जमेल मला. आणि कोणती गोष्ट ना आपण 1-2 वेळेस केल्यानंतर जेव्हा जमते ना तो आनंद काहीतरी वेगळाच असतो. आणि हॉटेलमध्ये तर आपण पैसे देऊन खातोच. आणि अहो बोलले पण होते की कशाला विनाकारण घरी करत बसते, जमतं नाही जमतं तर मी ना मुलींना बाहेर नाश्ता करायला घेऊन जातो. पण मला स्वतः करून बघायचं होतं आणि त्यांना सांगायचं होतं की नाही मला पण जमतं. आणि फायनली माझं असं जसं जेव्हा ते नाही म्हणताना तेव्हा मी ती गोष्ट करूनच बघते आणि ती सक्सेस होते. म्हणजे आणि मग अशी प्रत्येकच गोष्ट नाही, पण मग स्वयंपाकाच्या बाबतीत तरी ते जर म्हटलं नको नाही जमणार तर मी ती करूनच बघते. तर बघा आता छान असा काप करून घेतलेला होता. आणि जे आपण बॅटर बनवले म्हणजे जे आपण फोडणी दिलेलं होतं ना ते जे बॅटर आहे ते याच्यावरती तडका दिलेले जे आपला कढीपत्ता वगैरे ते होतं यावरती टाकून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर वरतून आहे ना छान अशी त्याला ओतून टाकली होती. तर खरंच छान असा ढोकळा चवीला म्हणजे लागत होता. तर थोडंसं ना त्याला म्हणजे जो पिवळसरपणा आहे ना म्हणजे असा काळपट आला होता का कोणास ठाऊक आला होता, पण खायला खूपच टेस्टी लागत होता. तर नेक्स्ट टाईम जेव्हा करेल तेव्हा खूपच छान असं होईल. तर बघा आता छान असा आता आपण आहे ना मुलींना देऊया आणि त्यांना काय वाटतं आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती तुम्हाला ऐकवते. कारण मी सांगते आहे, पण त्या जेव्हा खाऊन बघतील ना तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच छान बनला होता की नाही. आणि बघा आता छान असं काप करून झालेला होता आणि मुली आल्या होत्या तर त्यांना आपण टेस्ट करायला देऊया छान असा आपला खमंग ढोकळा. तर चला आता मुलींना मी देऊन येते. आरू किती दिवसानंतर बनवला ग? खूप. नवी रेसिपी पण करू जमली पण ना थोडंसं आहे ना काहीतरी चुकलंय, पण बघू आता नेक्स्ट टाइम आहे ना. आज सॉस पण नव्हतं त्यामुळे आता असंच खायचं काम चाललं. पुढच्या रविवारी सॉस आणू. पप्पा काय म्हटले ते बिघडायला ट्राय 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 करने पर सब होता है. काय कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पसारा पडलेला आहे. बघा आमच्या मॅडम चालले. मॅडमला तर अभ्यासाचं टेन्शनच नाही. तर आता नी वर्कशीट झालेली असते तर याचे मी मार्क लिहून देते तिला, म्हणजे क्वेश्चन लिहून देते आणि मग ती करते त्याचं. तर आता बघा झालं आहे थोडंसं लिहून बाकी आहे. तर चला आता फटफट लिहून घेते. अक्षर काय बघू नका, एवढं काही खास नाही माझं. तर हे आपले डोंगळे आहेत. तर डोंगळ्यावरती ना फूल पडलेलं आहे, म्हणजेच ना बी जे आहे ते कमी येतं आणि फूल म्हणजे त्यामध्ये ना बी नसतं. तर इथं बघा इथे ना उन्हाळ कांदे लावले होते तर त्याला पाणी कमी होतं ना, तरी एक टँकर टाकला होता. पण आता कसं विकतचं पाणी म्हणजे म्हणावं असं काही पुरतच नाही. तर बऱ्यापैकी कांदे काही पोचले होते, काही आहे ना म्हणजे मीडियम राहिले होते. तर आता ते काढायचं काम चालू होतं. तर बघा अशा प्रकारे जो माल आहे तो झालेला आहे. आणि उन्हाळ कांदे नाही यावर्षी थोडेसे लेट झाले होते. जर थोडेसे आधी असते ना तर बऱ्यापैकी जो कांदे आहे ते बऱ्यापैकी झाले असते. पण कसं आहे ना हे वातावरण ऊन जास्त आहे आणि उन्हामुळे ना जे क्लायमेट आहे ते पण बरोबर नाही, कधी पाऊस येतो कधी जास्तच ऊन पडतं, त्याच्यामुळं कांदे खराब होतात.
तर आहे ना मग बऱ्यापैकी झाल्यानंतर आता हे काढून घेतो आहोत. तर हे कांदे काय जास्त दिवस चाळीमध्ये आपल्याला साठवता येत नाही. तर एवढे कांदे आहे आणि आता हे आपल्याला काढायचे आहे. 2.5 ते 3 पट्टे आहे. तर म्हणजे ना आधीचे जे कांदे होते ना ते आपले विकून झालेले आहे. आता फायनली ना मी सर्व व्हिडिओ एकाच दिवसात तुम्हाला घेत आहे. कांदे काढण्यापासून ते डायरेक्ट चाळी भरण्यापर्यंत. कारण एवढं काही शूट करणं झालेलं नाही आहे. तर बघा तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल. मळ्यातलं वातावरण शांत आहे. कारण आता उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आता प्रत्येकाचे कामं कसे आटोपलेले आहे. त्याच्यामुळे जे त्याचे म्हणजे घरात बसतं उन्हामुळं. आणि ना हे उन्हाळ कांदे आहे तुम्हाला ते सांगायचं राहूनच गेलं. तर उन्हाळ कांद्याला ना पाणी म्हणजे जर पूर्णपणे जर पाणी बसलेलं असेल तरच ते कांदे साठवता येतात. आणि आता या कांद्यांना कसं आहे ना पाणी जास्त नव्हतं. त्याला 1 ते 2 पाणी पाहिजे होतं अजून, पण ते पाणी नसल्यामुळे त्याला टंचाई भेटली. आणि कसं मुलींची शाळा पण चालू आहे, पेपर पण चालू आहे. त्यामुळे आहे ना माझं जास्त व्हिडिओ शूट करणं झालेलं नाही. त्यामुळं क्षमस्व. तर आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसाचा. कारण आहे ना आता आपल्याला जे कांदे कापलेले होते भरायचे होते चाळीमध्ये. तर एवढे कांदे निघालेले आहे. कांद्याला आहे ना आमचं जे म्हणजे जे वावर आहे ना ते खूप चालतं. म्हणजे माल जास्त निघतो तिथं. जरी कमी पाणी पडलं तरीही. तर एवढं सर्व जे कांदे आहे आता आम्हाला ते साठवायचे आहे. काही साठवले होते. तर आता आम्ही दुपारनंतर बिलगलो होतो साठवायला. तर इथं काही ना जे गोलट्या वगैरे आहे छोटे छोटे कांदे ते साईडला काढत होतं आणि मोठे मोठे जे आहे ते एक साईडला. तर यात काही 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 ना थोडेसे जे लालचे कांदे आहेत ते पण मिक्स झाले होते. तर बघा इथं गोलटी ना ती या कॅरेटमध्ये भरून ठेवली होती. कारण आणि अजून एकदा ते आपल्याला ना छाटावं पण लागतील म्हणजे कारण नंतर पुन्हा ते खराब होऊ शकतात. तर इथं बघा असे घमेले भरून छोटे छोटे जे आहे ते ओतण्यासाठी आम्ही भरून घेतो आणि मग नंतर गोलटी वगैरे आहे ना एका साईडला टाकून घेतो. तर शेजारीच तुम्हाला आमच्या मस्त गाईचं जे बछडं आहे ते तुम्हाला मी दाखवलं होतं. तर ते आता खूप मोठं झालेलं आहे आणि आता म्हणजे ते ना जवळ जर गेलं ना ते मारायला लागतं. ते बघा तिकडे साईडला त्याला बांधलेलं आहे. आणि आता तिथे ना सावली येते. तिकडं लिंबाचं झाड आहे ना त्याच्यामुळे ते तिथं सावलीत बांधलेलं असतं आणि सकाळी नंतर संध्याकाळनंतर आहे ना इकडं मध्ये घेतो त्याला. पण आता कांदे साठवायचे होते त्याच्यामुळे ना त्याला तिकडंच बांधलेलं होतं. तर बघा त्याला तर असं वाटत होतं की मला काहीतरी खायला आणलेलं आहे म्हणून त्याने खूप जास्त उड्या मारत होतं. तर त्याला ना आहोने थोडंसं जे गवत आहे ते आणलं होतं. तर बघा इथं ऊन खूप येत होतं कारण आता म्हणजे तरी माझ्या अंदाजे 3 3:30 दरम्यानचं ऊन आहे. तर तिरपं ऊन पण येत होतं आणि कांदे आता भरायला आहे ना जास्त काही म्हणजे अवघड नाही. कारण हे कांदे ना पटपट उरकतं भरायला. जसे आपले लाल कांदे आहे ना ते कांदे पटपट भरता येतच नाही. तर हे कांदे छान असे भरले जातात. तर पटपट भरून घेतल्यानंतर मी तुम्हाला आहे ना जे शेतामध्ये आपण डोंगळे लावले होते ना ते डोंगळे पण दाखवणार आहेत आणि जो लसूण लावलेला होता तोही दाखवणार आहे. तर चला आपण ना तिकडे जाऊया. आणि फायनली ना पूर्ण कांदे भरून झालेले आहे. आता आपले जे टरलं वगैरे आहे ना हे ना उखेड्यामध्ये टाकायचे आहे कारण याचं खत खूप छान होतं. तर बघा आता पूर्ण भरून झाल्यानंतर आता मी तिकडे जाणार होते. तर आहो गेले होते जेलपरीचा जो सांगळा आहे तो काढायला. म्हणजे जे ना आता पाणी काहीच राहिलेलं नाही आहे. जर जी ती मोटर आहे ना म्हणजे जेलपरी म्हणजेच आपला बोरचं पाणी आहे ना ते चालू केल्यानंतर 10-15 मिनटं चालतं. मग तेच पाणी आपल्याला डोंगळ्याला किंवा जनावरांना पिण्यासाठी होतं. तर चला आता एवढे कांदे भरून झालेले आहे पूर्ण. आणि इथं बघा आता काहीच म्हणजे केवढा ढीग होतं तेवढा पण पूर्ण भरून झालेला आहे. तर आम्ही 4-5 जण असल्यामुळं पटपट भरून झाले होते. आहोत पाट्या टाकायला होते. तर चला आता आहो तिकडे गेलेले होते. तर आता कांदा इकडचं काम आवरून मी चालले होते तिकडं. तर बघा हा एक लसूण लावलेला होता एवढा वाफा. कधी तरी हे डोंगळे डोंगळे भारी झाले ना. डोंगळ्यात बी पडायला लागलं बरं का. का फुल आहे माझेवाले. फुल पडू राहिलं बरं का याचं. ठीक आहे. का बरं काय ना हे डोंगळे आहे. तर इथं लसूण लावला होता तो काढून घेतलाय आता. आणि प्यायला पाणी आम्ही इथून येतो. तर एवढे झालं भरायचं. तर एवढे कांदे होते 2.5 पट्ट्या. कारण यालाच पाणी पुरलं नाही तेव्हा दुसऱ्या याला काय पुरलं नसतंच. त्याच्यामुळं आम्ही मग आहे ना ते विकून टाकलं होतं रोप. आणि आता इथं विहिरीला पण पाणी राहिलं नाही आता.
आणि प्यायला पाणी आम्ही इथून नेतो. गावात आहे पण आता आम्हाला या पाण्याची सवय लागली त्याच्यामुळे हेच पाणी नेतो आम्ही. आणि हे बघा पावसाळ्यात किती पूर्ण विहीर गच्च भरलेली होती आणि आता बघा पाणीच नाही राहिलं आहे. टँकर टाकावं लागेल का? तर एक टँकर टाकला होता पण त्याच्यात उन्हाळ कांदे ते भरायचं झालं तर एवढंच राहिलं आहे. आता तर बोरला थोडंसं पाणी येतं त्यानेच भरवतो थोडं थोडं. इथं बोर आहे. बोरला बऱ्यापैकी पाणी आहे म्हणजे जास्त नाही आहे पण थोडंसं. न्यायचं आहे का ड्रम घरी? हां कधी सकाळी? सकाळी का आत्ता? मग तू गरम झाला असेल पूर्ण. राहून द्यायचं का? तर चला आता निघालो आहे. इथं इकडं गहू होता गहू पण काढलाय. तर तो काय बाकीचे व्हिडिओ शेअर करणं नाही झालं माझ्याच्याने. आणि इथे गव्हाचं पूर्ण रानात आहे ना म्हणजे जे आहे ते काडा आहे ना ते जाळून टाकलं आहे. तर चला आता आहे ना कांद्यावरती थोडी पाट टाकायची आणि घरी निघायचं आहे. तर चला आता घरी जाऊया. ऊन खूप आहे त्याच्यामुळं पॅक बांधून घेतलं असं. हे बघा किती शेंगा आल्या मस्त तोडलंय मी आता ताज्या ताज्या.